नंबर 1 सेशन झालं मस्त पैकी. आणखीन काय करा. ते मला ते व्हिडिओ करायचा असेल ना लाईव्ह बघा. कोणता? ते कमेंटचं. Hello everyone. Hello. Welcome. हॅलो एव्हरीवन. हॅलो. चला विद्यार्थी मित्रांनो, आवाज यायला का सर्वांनी एकदा सांगा बरं. जस्ट 1 minute. येस, हॅलो एव्हरीवन. हॅलो. आवाज येतोय का सर्वांना? एकदा मला चॅट बॉक्स मध्ये कळवायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांना आवाज येत आहे का? येस, येत आहे. ओके, थँक्यू. हॅलो. इकडे क्लास लागू भाऊ. आपल्या डिजिटल बोर्डाकडे, दादाच्या घराकडे या. Hello everyone, welcome to the संघर्ष batch crash course MST CET 2024. सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा खूप हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण क्रॅश कोर्सला सुरुवात करणार आहोत. यस, भरपूर सारे विद्यार्थी आपल्यासोबत लाईव्ह जॉईन झालेले आहेत. यस, कोण जॉईन झालेले आहे एकदा मला बघू द्या. ऋतुजा, शिवांजली, आदित्य, यश, भाऊसाहेब, प्रणव, क्षीरसागर, सिद्धी, चंदू, पहचान कोण, सौरभ, विलास, प्रज्ञा, अनुष्का, प्राजक्ता, गौरव, संस्कृती आणि त्याच्यानंतर संकेत. वा, क्या बात है. सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा खूप हार्दिक स्वागत आहे आपल्या या संघर्ष बॅचच्या क्रॅश कोर्स मध्ये. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो बघा, आजपासून आपण सिलेबसला सुरुवात करणार आहोत. ओके, आणि त्याच्यानंतर लेक्चरच्या सगळ्यात शेवटी मी तुम्हाला टाइम विचारणार आहे की हा टाइम टेबल तुम्हाला सूट होतो का. म्हणजे दररोजचं संध्याकाळी आपलं फिजिक्सचं लेक्चर 7 ला ठेवायचं का. यस, कारण की याच टाइमला तुमचं दुसरं एखादं कोणतं लेक्चर नसू नये, बरोबर आहे. पण आताच टाइम टेबल बद्दल डिस्कशन करायचं नाही. यस, पहिल्यांदा व्यवस्थित सगळं अंडरस्टँडिंग करायचं आणि त्याच्यानंतर शेवटच्या फक्त 5 मिनिटांमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. कारण की आतापासून जर डिस्कशन करायला सुरुवात केली मग काही विद्यार्थी म्हणतील सर आता घ्या, काही म्हणतील नंतर घ्या, काही म्हणतील दुपारी घ्या, काही म्हणतील सकाळी घ्या. ओके, त्याच्यामुळे सगळं नियोजन बिघडतं आणि थोडा टाइमपास होतो. ओके, आपल्यासाठी वेळ विद्यार्थी मित्रांनो खूप कमी आहे. यस, जवळपास 40 दिवस आहेत. ओके, आता स्टार्टिंगला मी तुम्हाला थोडी जरा स्ट्रॅटेजी सांगणार आहे. MST CET एक्झाम क्रॅक करायचं तुम्हाला तुमचं टार्गेट आहे MST CET एक्झाम मध्ये 99% वर तुम्हाला मार्क आणायचे असतील तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक स्ट्रॅटेजी बनवावं लागेल, तुम्हाला एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करावं लागेल किंवा तुम्हाला एक स्ट्रॅटेजिक प्लॅन बनवावं लागेल, बरोबर आहे. आता बघा प्लॅनिंग कशा पद्धतीने करायचंय, मी जे सांगेल त्याला फक्त फॉलो करा. ओके विद्यार्थी मित्रांनो बघा, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ असेल, बघा कोणता बी तुमचा ग्रुप असेल, PCM ग्रुप असेल किंवा PCB ग्रुप असेल
किंवा विद्यार्थी मित्रांनो पीसीएमबी ग्रुप असेल, तुमचा कोणता बी ग्रुप असू द्या, तर त्यासाठी प्लॅनिंग कसं बनवायचं, 40 दिवसाचं प्लॅनिंग कसं बनवायचं, 40 डेज प्लॅनिंग, 40 डेज प्लॅनिंग कशा पद्धतीनं करायचं आहे. एकदा मी चेक करतोय माझा जो व्हॉइस आहे तो येत आहे का, नाहीतर मी बोलत राहायचं आणि आमच्या विद्यार्थ्याला काही कळायचं नाहीये. यस, प्रणव म्हणतोय बेसिक घ्या थोडं फिजिक्सचं, 100%. यस यस सर, मी हर्षदा आहे, भाऊसाहेब नाही. ओके बेटा, ओके ओके चालते, ठीक आहे. यस 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 यस, आवाज येत आहे का, एकदा मला फक्त सांगा. यस, क्लिअर आहे. ओके, थँक्यू संकेत, चंदू, यस गवळी, ओके चला ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सगळ्या गोष्टी मी घेणार आहे, बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत आणि बेसिक एमसीक्यू पासून ते पीवायक्यू एमसीक्यू पर्यंत सगळाच पोर्शन आपण कव्हर अप करणार आहोत. ओके, डोंट वरी अबाउट इट. तर आता 40 दिवसाचं प्लॅनिंग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कसं करायचं आहे येते लक्षामध्ये. यस, सगळ्यात पहिल्यांदा आता तुम्हाला काय करायचंय मित्रांनो बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, यस फॉर्म्युला रिव्हिजन करायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट बघा, फॉर्म्युला रिव्हिजन करायचं आणि हे डेली बेसिसवर तुम्हाला करायचं आहे. डेली 1 आवर्स, बरोबर आहे. डेली 1 तास तुम्हाला फॉर्म्युला रिव्हिजन करायचंय, म्हणजे करायचंय. फिजिक्सचा असेल, केमिस्ट्रीचे 2-3 चॅप्टरचे किंवा 6 चॅप्टरचे फॉर्म्युले असतील आणि मॅथचे फॉर्म्युले असतील येते लक्षामध्ये. आणि बायो असेल तर तुम्हाला डेफिनेशन डायग्राम वगैरे जे बी आहे ते बायोचे इम्पॉर्टंट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं फिजिक्स बघा, फिजिक्स तर सगळ्यांचं आहेच, बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचा पीसीएम ग्रुप आहे आणि केमिस्ट्री पण कंपल्सरी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म्युला रिव्हिजन डेली 1 घंटा करायचंय, म्हणजे तुम्हाला करायचं आहे कोणत्या बी परिस्थितीमध्ये. ओके, त्याच्यानंतर मी एक स्ट्रॅटेजिक प्लॅनच बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, चला ठीक आहे. यस, तुमच्यासोबत मी शेअर करतो आणि हा स्ट्रॅटेजिक जो प्लॅन आहे, हा प्लॅन तुम्हाला पुढच्या 40 दिवसामध्ये फॉलो करायचा आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 5x1 बघा इकडं, 5x1 एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. तर आता 5x1 एमसीक्यू सॉल्व्ह म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, समजा कन्सेप्ट आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा किंवा प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम. मी काय सांगलो, प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम सर्वांना माहित आहे, I0 बरोबर IC प्लस MH², हा प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम आहे. तर आता 5x1 एमसीक्यू सॉल्व्ह करणे म्हणजे काय करणे बघा, जर समजा विद्यार्थी मित्रांनो प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम आहे, तर या पॅरलल ऍक्सिस थेरम वर एकच एमसीक्यू सॉल्व्ह करा 5 एमसीक्यू पैकी. कारण की भरपूर सारे एमसीक्यू आहेत पुस्तकामध्ये, तुम्ही कोणतं बी पुस्तक रेफर करू शकता. टार्गेट पब्लिकेशन असेल, प्रज्ञा लातूर पॅटर्न नोट्स असतील, म्हणजे निकिता पब्लिकेशन असेल, मार्वल पब्लिकेशन असेल, अरिहंत असेल, एमटीजी असेल, तुम्ही कोणतं बी पब्लिकेशन यूज करा, बरोबर आहे. ओके, त्याच्यामध्ये भरपूर सारे एमसीक्यू असतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्ही 2021 पासून जर पीवायक्यू काढले, 2021 ते 2023 या 3 वर्षाचे जर समजा तुम्ही पीवायक्यू काढले, तर एकट्या फिजिक्स मध्ये विद्यार्थी मित्रांनो 6000 पीवायक्यू निघतात. तर एवढे सारे पीवायक्यू करणं आपल्याला शक्य आहे का, नाही. त्याच्यामुळं एका टॉपिकवर ऍटलिस्ट एक तरी एमसीक्यू तुमचा सॉल्व्ह करून झाला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे 5 एमसीक्यू मधून एक एमसीक्यू सॉल्व्ह करायचा आणि पुढे चालत राहायचं. लक्षामध्ये हे तुम्हाला फॉलो करायचंय. असं नाही की समजा एकच टॉपिक घेतला आणि त्या एकाच टॉपिकवर तुम्ही सगळे एमसीक्यू सॉल्व्ह करायचे नाही. 5 एमसीक्यू पैकी एक एमसीक्यू तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. यस, जस्ट 1 मिनिट फक्त. या हा, ऑनलाईन चालू आहे. सिस्टीम असेल आता लेक्चर आहे, लेक्चर हो. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी मी काय सांगलो, लक्षपूर्वक सर्वांनी ऐकायचंय. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला पुढच्या 40 दिवसासाठी आहे, बेस्ट प्लॅनिंग आहे, फक्त मी तुमच्यासाठी सांगत आहे. इथे लक्षामध्ये, तर 5 एमसीक्यू पैकी एक एमसीक्यू सॉल्व्ह करायचा, पुढे चलत राहायचं. एखादा हार्डवाला एमसीक्यू असेल सोडून दिला तरी काही हरकत नाही. चला ठीक आहे, आलं लक्षामध्ये. म्हणजे 5x1 एमसीक्यू सॉल्विंग टेक्निक सर्वांना कळली. यस, ओके. चला आता बघा पुढे नेक्स्ट काय म्हणलं मी,
हा, नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, नेक्स्ट आता पुढचा पॉइंट काय आहे, नेक्स्ट पुढचा पॉइंट काय आहे, जर समजा केमिस्ट्रीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, केमिस्ट्री अँड बायोलॉजी, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तर त्या ठिकाणी जे बोर्ड बुक आहे, कोणतं, जे बोर्डानं तुम्हाला पुस्तक दिलेलं आहे ते तुम्हाला रीड करायचंय, बोर्ड बुक रीड लाईन बाय लाईन, बोर्ड बुक रीड लाईन बाय लाईन. तर लाईन बाय लाईन तुम्हाला बोर्डाचं पुस्तक वाचायचं आहे. इथे लक्षामध्ये केमिस्ट्री आणि बायोसाठी. मॅथचं पुस्तक वाचत बसू नका, फिजिक्सचं वाचत बसू नका, बरोबर आहे. फिजिक्सचं मी जेवढं सांगितलं तेवढं फक्त फॉलो करा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज प्रॅक्टिस करा, डेली ऍटलिस्ट एक टेस्ट तरी सॉल्व्ह करा. टेस्ट सिरीज, टेस्ट सिरीज तुम्हाला फॉलो करायची आहे, बरोबर आहे. डेली ऍटलिस्ट वन टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. इथे लक्षामध्ये यस. याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो फायदा काय होईल बघा, याच्यामुळं फायदा काय होईल, कारण की एखादं एमसीक्यू तुम्हाला येतंय पण तुम्ही ते टाइम मध्ये सॉल्व्ह करताय का. इथे लक्षामध्ये सपोज या ठिकाणी आता आपली लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो एमएसटी सीईटी ची मॉक टेस्टची यस लवकरात लवकर जो कोर्स आहे तो आपण पब्लिश करणार आहोत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपला पीसीबी आणि पीसीएम कोर्स किंवा पीसीबी कोर्स घेतला असेल सो त्यांनी काहीच टेन्शन घेऊ नका. तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो यस फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी टेस्ट सिरीज यस कम्प्लीट फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटणार आहे. प्रत्येक चॅप्टर वर 5-5 मॉक टेस्ट असणार आहेत, त्याच्यानंतर फुल लेंथ मॉक टेस्ट असणार आहेत आणि टायमिंग नुसार असणार आहेत. तर त्या टायमिंग मध्येच तुम्हाला ती टेस्ट सबमिट करायची आहे आणि तुम्हाला ओव्हरऑल किती मार्क आले, तुमचा रँक किती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं भेटणार आहेत. आलं लक्षामध्ये. सो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. एमएसटी सीईटी मध्ये जी टेस्ट सिरीज आहे पीसीएमबी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी सगळ्याच्या सगळ्या विषयाची आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर ऍपवर अवेलेबल असणार आहे आणि भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना ती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. उद्या आपली ही टेस्ट सिरीज लॉन्च होणार आहे. ओके चला ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो लक्ष झालं. टेस्ट सिरीज का प्रॅक्टिस करायची, कारण की टायमिंग मध्ये एमसीक्यू आपल्याला सॉल्व्ह करता यावा म्हणून. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 5व्या नंबरची स्ट्रॅटेजी काय आहे, यस बघा 5व्या नंबरची स्ट्रॅटेजी काय आहे, पीवायक्यू सॉल्विंग. पीवायक्यू सॉल्विंग हे तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मोस्ट इम्पॉर्टंट ही गोष्ट तुम्हाला डेली करायची आहे. मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू सॉल्व्ह करायचे म्हणजे करायचेच आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे हायली वेटेज वाले चॅप्टर आहेत, हायली वेटेज वाले चॅप्टर्स, जे भी विद्यार्थी मित्रांनो हायली वेटेज वाले चॅप्टर्स आहेत ते तुम्हाला पहिले करायचे आहेत. ओके तर या ठिकाणी हे पहिले करा. आलं लक्षामध्ये. जेवढे भी हायली वेटेज वाले चॅप्टर आहेत तर युट्यूबला मी विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक चॅप्टर मध्ये यास किती मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा चॅप्टर वाईज वेटेज किती आहे एमएसटी सीईटी 2024 यस याच्यावर मी व्हिडिओ बनवलेले आहेत ऑलरेडी. आणि एखादा सब्जेक्टचा जर समजा बनवलेला नसेल तर मी बनवून टाकतो, बरोबर आहे. तर हायली वेटेज वाले चॅप्टर्स तुम्हाला अगोदर करायचे आहेत. ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता नेक्स्ट 7व्या नंबरची स्ट्रॅटेजी तुम्हाला काय फॉलो करायची आहे, यस पहिल्या 30 दिवसामध्ये 40 दिवस आहेत आणि नंतरच्या 10 दिवसामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं प्लॅनिंग करायची आहे. बघा पहिल्या 30 दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट रिव्हिजन झालं पाहिजे. पहिल्या 30 दिवसामध्ये सगळ्या सिलेबसचं फर्स्ट रिव्हिजन झालं पाहिजे आणि नंतरच्या 10 दिवसामध्ये सेकंड रिव्हिजन झालं पाहिजे. आलं लक्षामध्ये. नंतरच्या 10 दिवसामध्ये सेकंड रिव्हिजन झालं पाहिजे आणि ही गोष्ट झाली पाहिजे म्हणजे झाली पाहिजेच फॉर एनी हाऊ कंडिशन, कोणत्याही कंडिशन मध्ये. चला ठीक आहे. आलं लक्षामध्ये सर्वांच्या. ओके चला त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला नेहमीच लक्षात ठेवायची आहे. 8वा पॉइंट कोणता, 11th जो पोर्शन आहे यस आणि 12th जो पोर्शन आहे. 11th पोर्शन हा फक्त 11th टॉपिक वर 20% प्रश्न विचारले जातात आणि
12च्या टॉपिकवर 80% प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त महत्व तुम्हाला 12वीला द्यायचं आहे. बरोबर आहे. अगोदर 12वीचा सिलेबस कंप्लीट करायचा, नंतर 11वीचा सिलेबस कंप्लीट करायचा आणि दोघांचं रिव्हिजन करायचं. आता काही टॉपिक कॉमन आहेत विद्यार्थी मित्रांनो, जसं 12th बोर्ड एक्झाम मध्ये म्हणजे जसं 12च्या फिजिक्सच्या पुस्तकामध्ये सेमीकंडक्टर डिव्हाइसेस नावाचं चॅप्टर आहे आणि 11च्या देखील पुस्तकामध्ये सेमीकंडक्टर चॅप्टर आहे. बरोबर आहे. तर हे दोन चॅप्टर एकदाच करायचे. 12वीला पण इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे फिजिक्स मध्ये, 11वीला पण इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे, तर हे दोन चॅप्टर एकदाच करायचे. अशा पद्धतीने तुम्ही कॉमन स्टडी करू शकता, जे कॉमन चॅप्टर आहेत. बरोबर आहे. तर हा 8वा मुद्दा आहे. त्याच्यानंतर 9वा मुद्दा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा जस्ट 1 मिनिट. सगळ्यात पहिल्यांदा बघा फिजिक्सचे, बघा फिजिक्स सॉल्व्ह करत असताना 9वा पॉइंट विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स मध्ये काही थेरी क्वेश्चन असतात, त्याच्यानंतर काही फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात आणि त्याच्यानंतर काही न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन असतात. बरोबर आहे. तर याला तुम्ही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये कॅटेगराइज करा. थेरीचे क्वेश्चन फास्ट करा. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला येणं गरजेचं आहे आणि न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन येण्यासाठी इथं तुम्हाला प्रॅक्टिसची खूप आवश्यकता आहे. इथं तुम्हाला सगळ्यात जास्त प्रॅक्टिस करावी लागेल, तेव्हाच न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन हे तुमचे सॉल्व्ह होतील. बरोबर आहे. येते लक्षामध्ये. यस. आणि त्याच्यानंतर 10वी स्ट्रॅटेजी काय, लास्ट स्ट्रॅटेजी विद्यार्थी मित्रांनो, 10th नंबरची स्ट्रॅटेजी म्हणजे काय, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला आपल्याला काय म्हणता येईल, फॉर एनी हाऊ. फॉर एनी हाऊ म्हणजे कसं बी करून विद्यार्थी मित्रांनो यस करना आहे, कसं बी करून करना आहे. इथे लक्षामध्ये फॉर एनी हाऊ करना आहे, या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत. यस. एवढ्या जर 10 स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो केल्या आणि विद्यार्थी मित्रांनो 40 दिवसाचं जर योग्य समजा पद्धतीने तुम्ही जर नियोजन करून त्या वेळेचा वापर जर केला तर मी सांगतो 99% घेण्यापासून तुम्हाला कुणीच रोखू शकत नाही, ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. इथे लक्षामध्ये. यस. पण या 10 गोष्टी तुम्हाला करायच्या. पहिली गोष्ट फॉर्म्युला रिव्हिजन डेली झालंच पाहिजे. त्याच्यानंतर एका टॉपिकवर ऍटलीस्ट 1 MCQ सॉल्व्ह झाला पाहिजे किंवा 5 MCQ मधून 1 MCQ सॉल्व्ह करायचाच आहे. नंतर पुढचे 4 MCQ स्किप केले तरी चालतील. त्याच्यानंतर केमिस्ट्री आणि बायोलॉजीचं बोर्ड पुस्तक जे आहे ते लाईन टू लाईन वाचायचं तुम्हाला. टेस्ट सिरीज डेली ऍटलीस्ट 1 टेस्ट सॉल्व्ह करायची आहे. कशासाठी, कारण की कमी वेळेमध्ये तुम्हाला MCQ सॉल्व्ह व्हावा म्हणून टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस डेली करणं गरजेचं आहे. एखाद्या वेळेस MCQ माणसाला सॉल्व्ह करता येतो पण वेळ जास्त जातो, सो त्यासाठी टेस्ट सिरीजची गरज खूप नितांत आहे. PYQ सॉल्व्हिंग डेली झालंच पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट हायली वेटेज वाले चॅप्टर्स पहिले करायचे, तर त्याच्यानंतर 30 दिवसामध्ये पहिलं रिव्हिजन झालं पाहिजे, नंतरच्या 10 दिवसामध्ये सेकंड रिव्हिजन झालं पाहिजे. 11चा पोर्शन हा 11च्या चॅप्टर्सवर 20% क्वेश्चन विचारले जातात, 12च्या पोर्शनवर 80% क्वेश्चन विचारले जातात. पण सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, फर्स्ट तुम्हाला हा 12चा सिलेबस कंप्लीट करायचा आहे आणि नंतर 11चा सिलेबस कंप्लीट करायचा आहे. त्याच्यानंतर फिजिक्स मध्ये थेरीचे क्वेश्चन वेगळे सॉल्व्ह करा, फॉर्म्युलाचे वेगळे सॉल्व्ह करा आणि न्यूमेरिकलची प्रॅक्टिस तुम्हाला करावीच लागेल. आणि 10वी स्ट्रॅटेजी कोणती, फॉर एनी हाऊ, कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही सिच्युएशन मध्ये तुम्हाला या वरच्या 9 गोष्टी फॉलो करणं आहे, म्हणजे करणंच आहे. जर समजा ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर 99% मार्क तुमचे पक्के झाले म्हणून समजा. यस. ही तुम्हाला स्ट्रॅटेजी आता फॉलो करायची आहे. ओके. चला ठीक आहे. तर आजच्या या आपल्या आता लेक्चरला सुरुवात करूया. ओके. आता एकदा माझे विद्यार्थी काय म्हणताय एकदा फक्त बघतो आणि त्याच्यानंतर लगेच आपण लेक्चरला सुरुवात करूया. ओके. एक मिनिट. यस. केमिस्ट्री आणि बायोची प्रॅक्टिस सीईटी बुक बुस्टर मधून केली तर चालेल का? चालेल. तुम्ही कोणतेही पुस्तक रेफर करू शकता. आम्हाला बाय करायला लागेल का टेस्ट सिरीज? ओके. यस. सांगतो मी. सर फिजिक्सचं टेस्ट सिरीज मॉक टेस्ट फुल लेंथ मॉक टेस्ट कधी ऍड होणार आहेत? उद्यापर्यंत होतील. यस. उद्यापर्यंत होतील. हरीश सर मला काय कळत नाही आहे, निकिताचे MCQ जमत नाही आहेत. ओके हरीश, डोंट वरी, जेवढं मी सॉल्व्ह करून देतोय तेवढं आधी प्रॅक्टिस कर, नंतर एक्स्ट्रा MCQ प्रॅक्टिस कर. नोट करायचा आहे का सर? हा, नोट डाऊन करू शकता. सर मला काय कळत नाही आहे, निकिताचे MCQ जमत नाही. यस, जेवढे MCQ सांगितले हरीश तेच फॉलो करा फक्त. सर मॅथ पण तुम्ही घेणार आहेत का आणि लाईव्ह आहे का? यस, मॅथचे बघा काही चॅप्टर रेकॉर्डेड असतील, म्हणजे 11वीचा पोर्शन फक्त रेकॉर्डेड असेल, 12वीचा सगळ्याचा सगळा पोर्शन मी तुमचा घेणार आहे. ओके चला ठीक आहे. यस ओके चला सुरुवात करायची मग लेक्चरला आजच्या. यस विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना या स्ट्रॅटेजी लक्षात आल्या का? यस, स्क्रीनशॉट निघणार नाही, वाटलं तर काय करतो
हे जे सगळेच्या सगळे मुद्दे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे सगळेच्या सगळे जे पॉइंट आहेत, एकदा मी याची पीडीएफ तुम्हाला आपल्या ग्रुपवर तुम्हाला मी देऊन टाकतो. यस, याची पीडीएफ तुम्हाला आपल्या ग्रुपवर तुम्हाला देऊन टाकतो. डोंट वरी अबाउट इट. इथे लक्षामध्ये चला ठीक आहे. वाटलं तर आपण काय करूया, एक टेलिग्रामचा ग्रुप बनवूया, स्पेशली संघर्ष बॅचच्या क्रॅश कोर्सचा टेलिग्रामचा ग्रुप बनवता आणि त्याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना ऍड करता आणि त्या ठिकाणी आपण एमसीक्यू सॉल्व्हिंग करूता, डाऊट क्लिअरिंग करूता, आणखीन तुमचे वेगवेगळ्या पद्धतीचे जशी मी तुम्हाला मदत करता येईल तशी मी करण्याचा प्रयत्न करेल. ओके, आज मी संघर्ष बॅचचा ग्रुप बनवतो, नवीन ग्रुप बनवतो आणि त्याच्यामध्ये आपले सगळे विद्यार्थी ऍड करतो. चला ठीक आहे. यस, ओके. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता फिजिक्स, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहे इथे लक्षामध्ये बघा, लक्ष इकडे द्या. आता दुसरा एक महत्वाचा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारला होता. विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक स्ट्रॅटेजी आहे, एक स्टार मार्क वाली. तर कोणत्या विषयासाठी किती वेळ द्यायचा? विद्यार्थी मित्रांनो बघा, तुमचं जर मॅथ आहे, तुमचं जर समजा मॅथ असेल तर मॅथचा जर समजा तुम्ही 4 तास अभ्यास केला तर फिजिक्स साठी 2 तास द्या आणि केमिस्ट्रीसाठी 2 तास द्या. बरोबर आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा डबल तुम्हाला मॅथचा अभ्यास करायचा आहे, कारण की मॅथचं वेटेज जास्त आहे. 100 मार्काला मॅथ आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे मॅथ 4 तास अभ्यास करा, फिजिक्स 2 तास अभ्यास करा, केमिस्ट्री 2 तास अभ्यास करा. ज्यांचं बायो आहे अशा विद्यार्थ्यांनी बायोसाठी 4 तास द्यायचे, तर फिजिक्स साठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डेली 2 तास अभ्यासाला द्यायचे तर आणि केमिस्ट्रीसाठी तुम्हाला डेली 2 तास अभ्यास यस तुम्हाला करायचं आहे. डेली तुम्हाला 2 तास अभ्यासाला द्यायचे. तर अशा पद्धतीनं हे तुम्ही नियोजन बनवा. आता टाइम टेबल तुम्हाला सांगायचं म्हणलं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सकाळी बी अभ्यास करू शकता, दुपारी बी अभ्यास करू शकता, संध्याकाळी बी अभ्यास करू शकता. तुम्हाला जेव्हा अभ्यास करू वाटला तेव्हा तुम्ही अभ्यास करा, पण दिवसातून मॅथसाठी 4 तास दिले पाहिजे म्हणजे दिले पाहिजे, किंवा दिवसातून मॅथचा 4 तास अभ्यास झाला पाहिजे म्हणजे झाला पाहिजे, फिजिक्सचा 2 तास अभ्यास झाला पाहिजे म्हणजे झाला पाहिजे, आणि केमिस्ट्रीचा 2 तास अभ्यास झाला पाहिजे म्हणजे झाला पाहिजे, आणि बायो असेल तर बायोचा 4 तास अभ्यास झाला पाहिजे म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये झालाच पाहिजे. आज 8 मार्च आहे. 8 मार्च पासून ते जवळपास 15 एप्रिल पर्यंत यस तुम्हाला अशा पद्धतीचं प्लॅनिंग करायचं आहे आणि तुमचं जे टार्गेट आहे, तुमचं जे ड्रीम आहे 99% ते तुम्हाला अचीव्ह करायचं आहे. लक्षामध्ये यस. आर यू रेडी? यस ऑर नो सांगा. सर्व विद्यार्थी रेडी आहेत का या सगळ्या गोष्टी फॉलो करण्यासाठी? आणि कोण कोण या सगळ्या गोष्टी फॉलो करणार आहेत मला चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करायचंय, मी फॉलो करणार आहे, मी फॉलो करणार आहे, मी फॉलो करणार आहे असं लिहायचंय. कोण कोण या जेवढ्या बी स्ट्रॅटेजी मी सांगितलेल्या आहेत ते फॉलो करणार आहेत? आणि एक तुम्हाला गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी या गोष्टी फॉलो करतील पुढच्या 40 दिवसामध्ये नक्कीच त्याचा स्कोर हा 99% असेल. ही गोष्ट तुम्ही नंतर बघाल आणि नंतर पस्तावाल. सो कोण कोण या गोष्टी फॉलो करणार आहे? यस, तर मला तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मी मेसेज करायचा आहे, मी फॉलो करणार आहे, मी फॉलो करणार आहे. मला बघू द्या की किती विद्यार्थी फॉलो करणार आहेत आणि किती विद्यार्थी फॉलो करणार नाहीत. येथे लक्षामध्ये कोण आळशी आहे आणि कोण या ठिकाणी फर्स्ट मूव्हर आहे हे मला या ठिकाणी कळू द्या. चला ठीक आहे. ओके. वाह वाह वाह, क्या बात है, क्या बात है. व्हेरी नाइस, व्हेरी नाइस. संकेत, विलास, यश, पूजा, यश, भाग्यलक्ष्मी, पूजा, प्रणव, प्राजक्ता, गणेश, ओके, ऋतुजा, ढोली, सौरभ, अनुष्का, श्रेया, कुणाल, क्या बात है, प्रज्ञा, यस, भाग्यलक्ष्मी, संकेत, यस, संस्कृती, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. काहीच अवघड नाही हरीश, तुम्हाला काही बी नका येऊ द्या, पण तुम्ही जर समजा क्रॅश कोर्स व्यवस्थित जर अटेंड केला तर मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमचा क्रॅश कोर्स यस, तुम्ही जर समजा क्रॅश कोर्स व्यवस्थित अटेंड केला तर मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमचा स्कोर नक्कीच इन्क्रीज होणार आहे. चला ठीक आहे. तर लेक्चरला सुरुवात करूया. आज आपण फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, रोटेशनल डायनामिक्स. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, फिजिक्सचं प्लॅनिंग कसं असेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण फिजिक्सचे 12वीचे चॅप्टर कव्हर अप करूया, त्याच्यानंतर 11वीचे चॅप्टर कव्हर अप करूया, कारण की 11वीचा पोर्शन 8 चॅप्टर आहेत, फक्त 10 मार्काला आहेत, आणि त्याच्यानंतर 12वीचे 16 चॅप्टर विद्यार्थी मित्रांनो किती मार्काला आहेत? 40 मार्काला आहेत. तर 12वीचा सिलेबस हा 40 मार्काला आहे, 11वीचा सिलेबस हा 10 मार्काला आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण 12वीचा सिलेबस सगळ्यात पहिल्यांदा कंप्लीट करता, नंतर 11वी कंप्लीट करता, आणि टेस्ट सिरीज तुम्हाला कंटिन्यूली भेटणार आहे. ओके, कंटिन्युअसली टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करत राहायचं आहे. ओके, चला ठीक आहे. तर सुरुवात करूया आजच्या या लेक्चरला. यस, द फर्स्ट टॉपिक ऑफ द 12th स्टँडर्ड फिजिक्स, दॅट इज द रोटेशनल डायनामिक्स.
रोटेशनल डायनामिक्स फर्स्ट चॅप्टर आहे. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना या चॅप्टर बद्दल सगळ्यांना माहिती आहे. आता बघा फायनल MST CET एक्झाम मध्ये विद्यार्थी मित्रांनो या चॅप्टर मधून 2 ते 3 क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे हा चॅप्टर आहे 2 ते 3 मार्काला. बरोबर आहे. 2 ते 3 मार्क म्हणा किंवा 2 ते 3 क्वेश्चन्स या टॉपिक मधून विचारले जातात. सहसा 3 प्रश्न विचारले जातात, पण एखाद्या वेळेस 2 प्रश्न पण विचारले जाऊ शकतात. एखाद्या शिफ्टला 2 प्रश्न असू शकतात, एखाद्या 3 असू शकतात. चला ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया आपण या चॅप्टरला. रोटेशनल डायनामिक्स. सुरुवात करायची का रे? येस ऑर नो? चलो आता बघा विद्यार्थी मित्रांनो रोटेशनल डायनामिक्स मध्ये 2 पार्ट आहेत. सर्वांना माहिती आहे रोटेशनल डायनामिक्स मध्ये किती पार्ट आहेत? 2 पार्ट आहेत. कोणकोणते सांगा? पहिला पार्ट आहे सर्क्युलर मोशनचा. पहिला पार्ट कोणता आहे? सर्क्युलर मोशनचा. आणि त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो तो कोणता आहे? रोटेशनल मोशनचा. पहिला पार्ट आहे सर्क्युलर मोशनचा आणि दुसरा पार्ट आहे रोटेशनल मोशनचा. आता आपण डिस्कस करूया सगळ्यात पहिल्यांदा सर्क्युलर मोशन. सगळ्यात पहिल्यांदा सर्क्युलर मोशन. आता विद्यार्थी मित्रांनो जेवढे बी फॉर्म्युले आहेत यस सगळ्यात पहिल्यांदा याची PDF मी प्रत्येक चॅप्टरची बनवलेली आहे आणि हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक चॅप्टरची PDF आपल्या कोर्समध्ये दिसून जाईल. कंटेंट नावाच्या सेक्शन मध्ये तुम्हाला दिसून जाईल. इथे लक्षामध्ये यस. तर सर्क्युलर मोशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणकोणते आता फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले आपल्याला डिस्कस करायचे. उद्या आपल्याला याच्यावरच काय करायचे तर न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. बरोबर आहे. चला ठीक आहे. तर सगळ्यात पहिला जो फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो तो कोणता आहे? सगळ्यात पहिल्यांदा जो कन्सेप्ट आहे तो कोणता आहे? या ठिकाणी अँगुलर डिस्प्लेसमेंटचा कन्सेप्ट आहे. कोणता कन्सेप्ट आहे? अँगुलर डिस्प्लेसमेंट. मग अँगुलर डिस्प्लेसमेंटला विद्यार्थी मित्रांनो आपण कोणत्या लेटरने इंडिकेट करतो? थीटा लेटरने इंडिकेट करतो. आणि मला SI युनिट सांगा बरं अँगुलर डिस्प्लेसमेंटचं काय? चॅट बॉक्स मध्ये सांगा. हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. SI युनिट ऑफ द अँगुलर डिस्प्लेसमेंट इज. चॅट बॉक्स मध्ये प्रत्येकाने सांगायचंय. आता बघा मित्रांनो अँगुलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला पहिल्यांदा बघा. अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणजेच अँगल असतो आणि अँगलचा फॉर्म्युला काय असतो? आर्क अपॉन रेडियस असतो. इथे लक्षामध्ये अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणजे द रेशिओ ऑफ आर्क ऑफ सर्कल टू द रेडियस ऑफ सर्कल. याला आपण अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणतो आणि त्याला आपण थीटा लेटरनं इंडिकेट करतो. आणि याचं SI युनिट तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये सांगायचं नंतर मी बघतो. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो अँगुलर वेलॉसिटीचा. सांगा बरं अँगुलर वेलॉसिटी कुणाला म्हणायचं? आणि त्याला आपण कोणत्या लेटरने इंडिकेट करतो? ओमेगा लेटरने इंडिकेट करतो. आणि ओमेगाचा फॉर्म्युला काय? व्हॉट इज द अँगुलर वेलॉसिटी? यस द रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो? अँगुलर वेलॉसिटी म्हणतो. म्हणजे अँगुलर डिस्प्लेसमेंट जे चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याला तुम्ही अँगुलर वेलॉसिटी म्हणू शकता. ओमेगा बरोबर d थीटा अपॉन dt. यस आलं लक्षामध्ये. किंवा यालाच विद्यार्थी मित्रांनो आपण थीटा अपॉन TP म्हणू शकतो. बरोबर आहे. चला ठीक आहे. बघू द्या कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी SI युनिट सांगितलेला आहे. यस सर्व चॅप्टरचे फॉर्म्युला शीट तुम्हाला भेटून जातील. अच्छा पायल म्हणते सर माझे दोन्ही पण आहेत PCB PCM. क्या बात है. व्हेरी गुड. यस यस व्हेरी गुड बेटा. रॅडियन रॅडियन रॅडियन. क्या बात है क्या बात है. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. चला ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा आता अँगुलर वेलॉसिटीचं SI युनिट काय असतं? यस पहिल्यांदा अँगुलर डिस्प्लेसमेंटचं SI युनिट सर्वांनी सांगितलेलं आहे रॅडियन असतं. आणि अँगुलर वेलॉसिटीचं SI युनिट काय असतं? रॅडियन पर सेकंद असतं. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो अँगुलर ऍक्सलरेशन. नेक्स्ट पार्ट इज द अँगुलर ऍक्सलरेशन. आता अँगुलर ऍक्सलरेशनला आपण कोणत्या लेटरने इंडिकेट करतो? अल्फा लेटरने इंडिकेट करतो. आणि याचा फॉर्म्युला काय मित्रांनो? अल्फा बरोबर रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे देखो रे याचा चेंज होत असेल तर हे घ्यायचं आणि हे चेंज होत असेल तर हे घ्यायचं.
म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँग्युलर वेलोसिटी आणि रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँग्युलर एक्सेलरेशन. आलं लक्षामध्ये, सिरियल नुसार घ्यायचंय. हा चला आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा दुसरा एक फॉर्म्युला आहे अल्फाचा. मी तुम्हाला काल सांगितलं अल्फा बरोबर काय फॉर्म्युला आहे, 2π इंटू n2 मायनस n1 अपॉन टी. हा पण महत्वाचा फॉर्म्युला आहे. यस, MSTCT 2022 मध्ये याच्यावर प्रश्न विचारलेला होता. अल्फा बरोबर 2π इंटू n2 मायनस n1 अपॉन टी हा फॉर्म्युला आहे. आलं लक्षामध्ये. यस, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अल्फा बरोबर डी ओमेगा अपॉन dt म्हणा किंवा यालाच तुम्ही ओमेगा अपॉन टी पण म्हणू शकता. आणि अल्फा बरोबर 2π इंटू n2 मायनस n1 अपॉन टी. याच्यामध्ये n2 मायनस n1 काय असतं, n2 म्हणजे फायनल फ्रिक्वेन्सी, n1 म्हणजे इनिशियल फ्रिक्वेन्सी आणि टी म्हणजे काय असतं, टाइम पिरियड असतो. आता याचं SI नोट काय असतं मित्रांनो, रेडियन पर सेकंद झालं. तर या ठिकाणी याचं येतं रॅडियन पर सेकंद स्क्वेअर. बघा, पहिलं रॅडियन, नंतर रॅडियन पर सेकंद आणि रॅडियन पर सेकंद स्क्वेअर. बरोबर आहे. सर्वांना लक्षात आलं का? यस. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बघायचे डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी अँड डायरेक्शन ऑफ अँग्युलर ऍक्सलरेशन. यस, काल मी तुम्हाला युट्यूबला यस लाईव्ह घेतलं होतं, पण त्याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी हा कन्सेप्ट सांगायचा विसरून गेलो. ओके, तर नेक्स्ट कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो कोणता, डायरेक्शन ऑफ ओमेगा, म्हणजे डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी अँड अँग्युलर ऍक्सलरेशन. खूप सोपं आहे, डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी अँड अँग्युलर ऍक्सलरेशन. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण डायरेक्शन ऑफ द ओमेगा बघूया. ओमेगाची डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची विद्यार्थी मित्रांनो. जर समजा तुम्हाला ओमेगाची डायरेक्शन फाइंड आउट करायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला युट्यूब चॅनलचं किंवा युट्यूबचं लाईक बटन माहिती आहे सर्वांना. यस, थम्सअप म्हणतो आपण त्याला. फेसबुकचं लाईक बटन सर्वांना माहिती आहे. यस, इथे लक्षामध्ये पहिल्या काळामध्ये याला माणसं काय म्हणायचे माहिती आहे का, ठेंगा म्हणायचे. काय म्हणायचे भाऊ, ठेंगा म्हणायचे. म्हणजे दिवस कुणाचे कधी बदलतील हे सांगता येत नाही राजा. इथे लक्षामध्ये जी माणसं पहिल्यांदा याला ठेंगा म्हणायची तीच आता काय म्हणताय, भाऊ लाईक कर, दीदी लाईक कर म्हणताय. इथे लक्षामध्ये. यस, त्याच्यामुळं यस परिस्थिती कधी बी बदलू शकते, परिस्थिती बदलणारा माणूस पाहिजे. बरोबर आहे, इथे लक्षामध्ये. यस, सो दिस इज द लाईक बटन. तर या ठिकाणी तुमचा जो राईट हँड आहे, उजवा हात आहे, फेसबुकच्या लाईक बटन सारखा किंवा युट्यूबच्या लाईक बटन सारखा असा पकडा. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, ही जी लपेटलेली बोट आहेत, ही जी लपेटलेली बोट आहे, जर समजा ही इंडिकेट करत असतील एखाद्या ऑब्जेक्टची मोशन आणि तिची डायरेक्शन इंडिकेट करत असतील, म्हणजे आता कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो बघा बरं, ही आता अँटी क्लॉकवाईज आहे. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट विद्यार्थी मित्रांनो अँटी क्लॉकवाईज फिरत असेल. एखादा ऑब्जेक्ट, आता वरून बघा, ही जी लपेटलेली फिंगर आहेत, ही जी वाकलेली फिंगर आहेत, जर समजा डायरेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इंडिकेट करत असतील, म्हणजे डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ ऑब्जेक्ट इंडिकेट करत असतील, म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या रोटेशनची डायरेक्शन इंडिकेट करत असतील, तर हा जो आउटस्ट्रेच्ड थंब आहे इट विल इंडिकेट द डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी. हा जो आउटस्ट्रेच्ड थंब आहे, म्हणजे हा जो वर आउटस्ट्रेच झालेला जो थंब आहे तो डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी इंडिकेट करणार आहे. मग अँटी क्लॉकवाईज, वरून बघा बरं, वरून बघा, असं धरा, हा लाजायचं नाही, बिलकुल असं धरायचं. वरून बघा, बोट अँटी क्लॉकवाईज तर हे अपवर्ड, मग बोट अँटी क्लॉकवाईज म्हणलं तर हे अपवर्ड, आणि त्याच्यानंतर बघा बोट जर क्लॉकवाईज झाले तर मग हे कसं असतं, हे डाऊनवर्ड असतं. क्लॉकवाईज म्हणजे याला उलट करा, डिसलाईक बटन. हा बघा, आता बोट कशा आहेत, क्लॉकवाईज आहेत. मग बोट जर क्लॉकवाईज असतील, वरून बघायचं, बोट जर क्लॉकवाईज असतील तर हे डाऊनवर्ड डायरेक्शनला, म्हणजे ओमेगा कुठे येणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला येणार आहे. आलं लक्षामध्ये. ओके, आता बघा, डायरेक्शन ऑफ ओमेगा झालं, आता डायरेक्शन ऑफ अल्फा बघायचंय विद्यार्थी मित्रांनो. जर समजा ऍक्सलरेशन असेल किंवा त्यालाच आपण इन्क्रीजिंग स्पीड म्हणतो, ऍक्सलरेशन असेल किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, इन्क्रीजिंग स्पीड म्हणतो. मग जर समजा ऑब्जेक्टची स्पीड इन्क्रीज होत असेल किंवा ऍक्सलरेशन असेल तर जिकडं ओमेगाची डायरेक्शन असेल तिकडच अल्फाची डायरेक्शन, ओमेगाची डायरेक्शन खाली आली तर अल्फाची पण डायरेक्शन खाली असते. काय सांगालो, जर ऍक्सलरेशन असेल किंवा इन्क्रीजिंग स्पीड असेल तर जिकडं ओमेगा तिकडच अल्फा, ओमेगा वर असेल तर अल्फा वर, ओमेगा खाली असेल तर अल्फा खाली. आलं लक्षामध्ये. चला ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, जर डिक्रीजिंग स्पीड असेल, बघा त्यालाच आपण फॉर रिटार्डेशन म्हणतो, त्यालाच आपण काय म्हणतो, रिटार्डेशन. एक असतं ऍक्सलरेशन म्हणजे इन्क्रीजिंग स्पीड, म्हणजे स्पीड वाढत असेल तर ऍक्सलरेशन म्हणायचं, किंवा त्यालाच आपण रिटार्डेशन, रिटार्डेशनलाच तुम्ही डिक्रीजिंग स्पीड म्हणू शकता. मग जर समजा डिक्रीजिंग स्पीड असेल तर काय असतं बघा. आता मला सांगा, जर ऑब्जेक्ट हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरत असेल तर ओमेगा कुठं असतो,
वर असतो. ऑब्जेक्ट हा क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरत असेल तर ओमेगा कुठं असतो, खाली असतो. आताच आपण बघितलं ओमेगाचे डायरेक्शन, अँटी क्लॉकवाईज म्हणलं की वर आणि क्लॉकवाईज म्हणलं की ओमेगा खाली. आता डिक्रीजिंग स्पीड असेल किंवा रिटार्डेशन असेल तर ओमेगा वर असेल तर अल्फा खाली घ्यायचा आणि ओमेगा खाली असेल तर अल्फा वर घ्यायचा, म्हणजे अपोजिट डायरेक्शन करायची. रिटार्डेशन असेल किंवा डिक्रीजिंग स्पीड असेल तर दोघांचे अपोजिट डायरेक्शन, आणि एक्सेलरेशन किंवा इन्क्रीजिंग स्पीड असेल तर दोघांची डायरेक्शन काय घ्यायची, सेम घ्यायची. ओमेगा वर असेल तर अल्फा वर, ओमेगा खाली असेल तर अल्फा खाली. चला ठीक आहे, यस ओके. आता विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे. चला चला आता आपण बाकीचे फॉर्म्युले सगळेचे सगळे डिस्कस करूया पूर्णपणे. पुढचा कन्सेप्ट काय आहे, 12th फिजिक्स फॉर्म्युला, आणि हे सगळेचे सगळे फॉर्म्युले तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर आपल्या ऍपवर भेटून जातील विद्यार्थी मित्रांनो. चला आता नेक्स्ट कन्सेप्ट बघा काय आहे आपण डिस्कस करणार आहोत. आता अँग्युलर ऍक्सेलरेशन झालं, डायरेक्शन झालं. आता विद्यार्थी मित्रांनो बघा सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा. बघा इकडं सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला, सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन किंवा त्यालाच रेडियल ऍक्सेलरेशन म्हणायचं. याचा फॉर्म्युला काय, एसी बरोबर एसी, सी म्हणजे सेंट्रीपेटल ओके, किंवा यालाच आपण विद्यार्थी मित्रांनो ए आर न पण इंडिकेट करू शकतो. आर म्हणजे रेडियल ऍक्सेलरेशन म्हणा किंवा सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन म्हणा. याचा फॉर्म्युला आहे v²/r किंवा आर ओमेगा स्क्वेअर किंवा व्ही ओमेगा. आणि सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशनचं एसआय युनिट काय असतं, मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं. सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन किंवा रेडियल ऍक्सेलरेशन याचं एसआय युनिट काय असतं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा रिलेशन बिटवीन द लिनियर वेलोसिटी म्हणलं की काय म्हणायचं, व्ही म्हणायचं. अँड अँग्युलर वेलोसिटी म्हणलं की काय म्हणायचं, ओमेगा म्हणायचं. तर या दोघांमध्ये काय रिलेशन आहे, व्ही बरोबर आर ओमेगा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. कोणता फॉर्म्युला, व्ही बरोबर आर ओमेगा. त्याच्यानंतर रिलेशन बिटवीन द लिनियर ऍक्सेलरेशन अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन. लिनियर ऍक्सेलरेशन म्हणलं की ए म्हणा, अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणलं की अल्फा म्हणा. तर याचा फॉर्म्युला काय आहे विद्यार्थी मित्रांनो, ए बरोबर आर अल्फा हा फॉर्म्युला आहे. आता बघा या फॉर्म्युल्याला लक्षात कसं ठेवायचं, चला या फॉर्म्युला लक्षात कसं ठेवायचं बघा. आता रिलेशन बिटवीन द लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी, रिलेशन बिटवीन द लिनियर ऍक्सेलरेशन अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन, याच्यामध्ये रिलेशन तुम्हाला बघायचंय. लिनियर वेलोसिटी अँग्युलर वेलोसिटी, लिनियर ऍक्सेलरेशन अँग्युलर ऍक्सेलरेशन, काहीच सिंपल असतं, इक्वल टू करायचं आर टाकायचं, इक्वल टू करायचं आर टाकायचं, म्हणजे व्ही बरोबर आर ओमेगा, ए बरोबर आर अल्फा फॉर्म्युला. आलं लक्षामध्ये. लिनियर वेलोसिटी अँग्युलर वेलोसिटी आर टाकायचं, लिनियर ऍक्सेलरेशन अँग्युलर ऍक्सेलरेशन आर टाकायचं, तर ए बरोबर आर अल्फा आणि व्ही बरोबर आर ओमेगा. आलं लक्षामध्ये. चला ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा ही लिनियर इक्वेशनचे किंवा लिनियर मोशनचे हे 3 इक्वेशन आहेत आणि अँग्युलर मोशनचे हे 3 इक्वेशन आहेत. तर लिनियर मोशनचेच हे 3 इक्वेशन लक्षात ठेवा, अँग्युलर मोशनचे हे 3 इक्वेशन तुम्ही नंतर कधी भी बनवू शकता रिप्लेसमेंट करून. तर पहिलं इक्वेशन काय लिनियर मोशनचं, कायनेमॅटिकल इक्वेशन फॉर लिनियर आणि अँग्युलर मोशन, व्ही बरोबर यू प्लस एटी यस. त्याच्यानंतर यस बरोबर यूटी प्लस हाफ ऑफ एटी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर बरोबर यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस ओके. त्याच्यानंतर व्ही म्हणजे काय असतं, फायनल वेलोसिटी असते सर. यू म्हणजे काय असतं, इनिशियल वेलोसिटी असते सर. ए म्हणजे काय असतं, लिनियर एक्सेलरेशन असतं. आणि टी म्हणजे काय असतो, टाइम असतो. एस म्हणजे काय असतं, लिनियर डिस्प्लेसमेंट. यू म्हणजे काय असतं, इनिशियल वेलोसिटी. टी म्हणजे काय असतं, टाइम असतो. ए म्हणजे एक्सेलरेशन, टी म्हणजे टाइम. फक्त ऐकत राहा. व्ही म्हणजे फायनल वेलोसिटी, यू म्हणजे इनिशियल वेलोसिटी, ए म्हणजे एक्सेलरेशन, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं. आता याला तुम्हाला रिप्लेस करायचंय अँग्युलर मोशननं. तर कशाने रिप्लेस करता, फायनल बघा फायनल वेलोसिटीला रिप्लेस करा फायनल अँग्युलर वेलोसिटीनं. तर व्ही ला रिप्लेस करा ओमेगानं, यू ला रिप्लेस करा ओमेगा झिरोनं, ए ला रिप्लेस करा अल्फानं आणि एस ला रिप्लेस करा थीटानं. कारण की हे एस म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट, थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ही लिनियर वेलोसिटी, ही अँग्युलर वेलोसिटी, ही लिनियर एक्सेलरेशन, ही अँग्युलर एक्सेलरेशन. बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथं रिप्लेस करायचंय. आणि इथं सगळ्या गोष्टी दिल्या, व्ही ला काय म्हणायचं, फायनल लिनियर वेलोसिटी,
यू ला काय म्हणायचं, इनिशियल लिनियर वेलोसिटी, टी म्हणजे टाइम, एस म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट, ओमेगा म्हणजे फायनल अँग्युलर वेलोसिटी आणि ओमेगा 0 म्हणजे इनिशियल अँग्युलर वेलोसिटी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट पार्ट आहे डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशनचा. चला ठीक आहे, तोपर्यंत आमचे विद्यार्थी काय म्हणतात एकदा मला बघू द्या. ओके ओके चालते हरीश, ओके डोंट वरी. सर सोबत सोबत नाही करायचं आहे का सर, पीडीएफ मधून करा, कोणतं बी करा चालेल, काही नाही, फक्त लक्ष द्या, फक्त ऐका, मी काय सांगतो तेवढं फक्त ऐका. चालते हरीश डोंट वरी, टाकतो मी. सर आजच्या लेक्चरचे रेकॉर्ड बघितलं चालेल का. ए बघा राजांनो, कसं आहे, मोस्ट ऑफ लाईव्ह बघण्याचा प्रयत्न करा. हा इन केस तुम्ही आधारी असाल तर रेकॉर्डेड बघा, मोस्ट ऑफ लाईव्ह बघण्याचा प्रयत्न करा. अच्छा संकेत म्हणतोय सर कडक शिकवता तुम्ही, थँक्यू संकेत. बाकीच्या बी तुमच्या मित्रांना मैत्रिणींना किंवा गावातल्या सगळ्या तुमच्या लंगोटिया यारला सगळ्यांना सांगा, यस आपल्या संघर्ष बॅचच्या क्रॅश कोर्सला जॉईन करायला. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुमचा रिझल्ट मी आणणार आहे. अरे सांगितलं ना हरीश, टाकून देतो मी. ओके ओके, व्हिडिओ घुटत आहे, व्हिडिओ घुटत आहे म्हणजे काय होत आहे मला नाही कळलं. प्रणव, घुटत आहे म्हणजे काय होत आहे. ओके यस चला. हा नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, आता डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला बघा डायरेक्टली. एफसी बरोबर काय फॉर्म्युला आहे, -mv²/r. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, सेंट्रिपिटल फोर्सचा -mv²/r -mr ओमेगा स्क्वेअर -mv ओमेगा. ओके, त्याच्यानंतर युनिट काय असतं, कोणता बी फोर्स असेल तर त्याचं युनिट न्यूटन असतं. सेंट्रिपेटल फोर्स असू द्या, सेंट्रिफ्युगल फोर्स असू द्या, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असू द्या, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असू द्या, त्याच्यानंतर टेन्शन फोर्स असू द्या, फ्रिक्शनल फोर्स असू द्या, कोणता बी फोर्स असू द्या, त्याचं एसआय युनिट काय असतं, न्यूटन असतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला, फक्त फरक काय आहे, हे मायनस मध्ये होते, हे प्लस मध्ये घ्यायचे. म्हणजे काय येणार आहे, हा एफ बरोबर mv²/r, mr ओमेगा स्क्वेअर आणि mv ओमेगा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा हॉरिझॉन्टल कर्व रोड, हॉरिझॉन्टल कर्व रोडवर मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि व्ही मॅक्स बरोबर काय फॉर्म्युला आहे, √μvs/rg. काय फॉर्म्युला आहे, इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, √μvs/rg. इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, याच्यावर एमसीक्यू विचारला जातो एमएसटी एक्झाम मध्ये, नोट डाऊन करा. ओके, वेअर व्ही मॅक्स म्हणजे काय असतं, मॅक्झिमम स्पीड अलोंग द प्लेन हॉरिझॉन्टल रोड. जर एखादा प्लेन हॉरिझॉन्टल रोड असेल तर त्याच्यावर जी मॅक्झिमम स्पीड असते त्याला आपण व्ही मॅक्स म्हणतो. म्यूएस म्हणजे काय असतं, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर अँड रोड. टायर आणि रोड मध्ये जी घासाघासी होते त्याचं जे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन असतं त्याला आपण म्यूएस म्हणतो. आर म्हणजे काय असतं, रेडियस ऑफ कर्वेचर असतं. जी म्हणजे काय असतं, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतं. आणि मी तुम्हाला सांगितलंच आहे विद्यार्थी मित्रांनो, जी ची व्हॅल्यू किती घ्यायची, 10 घ्यायची. पाय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती घ्यायची, 10 घ्यायची. बरोबर आहे. म्हणजे π² असेल तर कॅन्सल करायचं, कारण की दोघांच्या व्हॅल्यू 10च आहेत. आता एमएसटी सीटी आणि नीट पॉईंट ऑफ व्ह्यू मी तेव्हाच तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता, डायग्राम वरून आपण हा फॉर्म्युला बनवलेला आहे. डायग्राम कशी होती विद्यार्थी मित्रांनो याची, यस कशा पद्धतीने डायग्राम होती माहित आहे सर्वांना. या ठिकाणी अशी कार होती. वेट कुठं असतं, ऑलवेज डाऊनवर्डला असतं. नॉर्मल रिएक्शन परपेंडिक्युलर टू सरफेस, फ्रिक्शनल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स ऑलवेज आउटवर्ड डायरेक्शनला असतो. बरोबर आहे. तर याच्यावरून एन बरोबर mg आलं, एफएस बरोबर mv²/r आलं. तिथं लिहिलंय एन बरोबर mg, एफएस बरोबर mv²/r. याला आपण काय म्हणतो, नॉर्मल रिएक्शन म्हणायचं सर. एफएस म्हणजे काय असतो, फ्रिक्शनल फोर्स असतो. हे लक्षात आहे, एफएस म्हणजे काय असतो, फ्रिक्शनल फोर्स. आणि याचं जे एसआय विचारलं तर न्यूटनच असतं. बरोबर आहे. चला ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे वेल ऑफ डेथ. तर वेल ऑफ डेथचा फॉर्म्युला बघा विद्यार्थी मित्रांनो, वेल ऑफ डेथ म्हणजे व्ही मिनिमम तुम्हाला फाइंड आउट करायचंय. आणि व्ही मिनिममचा फॉर्म्युला आहे √rg/μvs. याच्यामध्ये व्ही मिनिमम म्हणजे काय असतं, मिनिमम स्पीड असते. आर म्हणजे काय असतं, रेडियस ऑफ कर्वेचर असतं. म्यूएस म्हणजे काय असतं, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर अँड रोड, तेच. आणि जी म्हणजे काय असतं, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी.
त्याच्यानंतर अँगल ऑफ बँकिंग किंवा बँकिंग ऑफ रोड, अँगल ऑफ बँकिंग म्हणा किंवा बँकिंग ऑफ रोड, याच्यामध्ये तुम्हाला हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. पहिला फॉर्म्युला आहे सेफ स्पीड म्हणा किंवा त्याला तुम्ही ऑप्टिमम स्पीड म्हणता. बघा, सेफ स्पीड म्हणा किंवा त्याला तुम्ही ऑप्टिमम स्पीड म्हणता. व्ही सेफ बरोबर व्ही ऑप्टिमम बरोबर. काय फॉर्म्युला आहे? अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. ये देखो भैया, व्ही सेफ बरोबर काय फॉर्म्युला आहे? व्ही सेफ बरोबर अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. ओके. आणि त्याच्यानंतर अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला एक तर टॅन थिटा म्हणा, इकडं टॅन इनवर्स आहे, इकडं नंतर टॅन थिटा होतो, म्हणजे हे टॅन थिटा होतो आणि हे टॅन निघून जातं. इकडं टॅन आहे, इकडं गेला की हा झाला टॅन इनवर्स, म्हणजे हे टॅन निघून गेलं. आलं लक्षामध्ये? तर थिटा बरोबर टॅन इनवर्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, हा पण फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे अँगल ऑफ बँकिंगचा. या वर्षीच फायनल बोर्ड एक्झाम मध्ये 3 मार्काचं न्यूमेरिकल याच्यावर विचारलं होतं. बरोबर आहे? ओके. आता व्ही सेफ म्हणजे काय? सेफेस्ट स्पीड अलॉंग द बँक्ड कर्व रोड. बरोबर आहे. व्ही सेफ म्हणजे सेफ स्पीड असते, पण कुठं? ऑन द प्लेन हॉरिझॉन्टल कर्व रोड असते का? नाही, ऑन द बँक्ड कर्व रोड असते. बँक्ड कर्व रोड असेल तर व्ही सेफ म्हणायचं. थिटा म्हणजे अँगल ऑफ बँकिंग असतं, आर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर असते, आणि व्ही ऑप्ट म्हणजे ऑप्टिमम स्पीड असते, आणि व्ही सेफ म्हणजे सेफ स्पीड असते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर फ्रिक्शनला कन्सिडर केलं, बाय कन्सिडरिंग फ्रिक्शन, बाय कन्सिडरिंग फ्रिक्शन. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर समजा फ्रिक्शनला कन्सिडर केलं, लक्ष करू द्या, फ्रिक्शनला जर कन्सिडर केलं तर व्ही मिनिमम बरोबर काय आहे? अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. बरोबर आहे. मिनिमम म्हणलं की इथं मायनस घ्यायचं आणि वर मायनस घेतलं की खाली प्लस घ्यायचं. व्ही मॅक्झिमम बरोबर अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. आलं लक्षामध्ये? व्ही मॅक्झिमम बरोबर अंडर रूट ऑफ आर जी, मॅक्झिमम म्हणलं की प्लस घ्यायचं, हो का? वर प्लस घेतलं खाली मायनस घ्यायचं. अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. आणि याच्यामध्ये एच म्हणजे काय असतं? हाईट ऑफ द रोड. एच बरोबर एल साइन थिटा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके. चला बघा, व्ही मिनिमम म्हणजे मिनिमम स्पीड अलॉंग द बँक्ड कर्व रोड किंवा बँक्ड रोड. व्ही मॅक्झिमम म्हणजे मॅक्झिमम स्पीड असते कुठं? बँक्ड कर्व रोड. बाय कन्सिडरिंग द फ्रिक्शन, फ्रिक्शनला कन्सिडर केल्यानंतरच मिनिमम आणि मॅक्झिमम असतं. एच म्हणजे हाईट ऑफ द रोड असतं, आणि एल म्हणजे लेंथ किंवा विड्थ ऑफ द रोड असतं. एल म्हणजे काय असतं? विड्थ ऑफ रोड, म्हणजे रोड किती या ठिकाणी जाड आहे. जाड म्हणजे असा रुंद आहे, त्याला आपण विड्थ ऑफ रोड म्हणतो. ओके. चला ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट आता बघायचं आपल्याला कन्सेप्ट कोनिकल पेंडुलमचा. कोनिकल पेंडुलमचा टाइम पिरियड फाइंड आउट करायचा तुम्हाला असतो. अच्छा, प्रणव म्हणतोय सर व्हिडिओ चालत नाहीये, मध्ये मध्ये नीट चालत नाहीये. हरीश म्हणतोय सर तुम्ही कोणती बुक सजेस्ट करा? टार्गेट, निकिता, ब्रह्मास्त्र बुक का मार्वेल? यस. व्हिडिओ चालतोय का नाही एकदा मला चॅट बॉक्स मध्ये कळवा बरं. यस. प्रणव, तुझा काहीतरी इश्यू असेल नेटचा, मग रेकॉर्डेड बघतो. सर व्हाईट डिजिटल बोर्डवर शिकवा ना सर, असं समजत नाही सर. अरे फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. यस. हे बघा, पहिल्यांदा वन शॉट लेक्चर घेऊत आपण. एकदा वन शॉट लेक्चर झाले की त्याच्यावर आपण एमसीक्यू सॉल्व्ह करूया. यस, पीडीएफ भेटून जाईल तुम्हाला. लाईव्ह व्हिडिओ मध्ये मागे जात नाहीये. एमसीक्यू पण घ्यायचे, तर एमसीक्यूच महत्वाचे आहेत ना, पण अगोदर तुम्हाला हे सगळं कळलं पाहिजे. ओके ओके प्रज्ञा बेटा, चालतंय, ठीक आहे, बरोबर चालतोय. प्रणव, तिकडच नेटवर्कचा काही ना काही इश्यू असेल. चला ठीक आहे. हा, बुक बद्दल मी सांगतो, हरीश सांगतो नंतर बुक बद्दल. चला आता बघा, कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमचा फॉर्म्युला काय आहे बघा. टी बरोबर, कोनिकल पेंडुलमचा फॉर्म्युला टाइम पिरियडचा असतो, तर टी बरोबर 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी. फॉर्म्युला पाठ करायचा आहे. टी बरोबर 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी. याचं युनिट काय असतं? टाइम पिरियड म्हणलं की त्याचं युनिट काय असतं? सेकंद असतं. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला याला उलट करायचंय. मग टी ला उलट केलं की एन झालं, 2 पाय ला उलट केलं की 1 अपॉन 2 पाय, आणि याला वर घ्या अंडर रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थिटा. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. तर टाइम पिरियडचा रेसिप्रोकल घ्यायचा, याला उलट करायचं. मग याला उलट केलं तर फ्रिक्वेन्सी झालं, आणि फ्रिक्वेन्सीचं एस युनिट काय असतं? हर्ट्स असतं. फ्रिक्वेन्सीचं एस युनिट काय असतं? हर्ट्स असतं. चला, इथपर्यंतचा भाग सर्वांना समजलाय का? येस ऑर नो सांगा मला.
हे बघा, कॅपिटल टी म्हणजे काय असतं सांगायचं, बोलत राहायचं मनातल्या मनात. टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. कॅपिटल टी म्हणजे टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. एल म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम. बोलत राहा. एल म्हणजे लेंथ ऑफ कोनिकल पेंडुलम. थिटा म्हणजे सेमी वर्टिकल अँगल ऑफ कोनिकल पेंडुलम. आलं लक्षामध्ये, बोलत राहायचं, बोलल्याशिवाय काय होत नसते. त्याच्यानंतर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो जर समजा एखादी स्ट्रिंग असेल किंवा दोरी असेल तर त्या ठिकाणी वेलोसिटी ऍट द टॉप, वेलोसिटी ऍट द बॉटम अँड वेलोसिटी ऍट द मिडवे. 3 फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. तर VA बरोबर अंडर रूट ऑफ RG. VA बरोबर अंडर रूट ऑफ RG म्हणजे वेलोसिटी ऍट द टॉप. VB बरोबर अंडर रूट ऑफ 5RG म्हणजे वेलोसिटी ऍट द बॉटम. आणि VC बरोबर अंडर रूट ऑफ 3RG म्हणजे वेलोसिटी ऍट द मिडवे. टॉप, बॉटम, मिडवे. आलं लक्षामध्ये. यस. त्याच्यानंतर टोटल एनर्जी किती असते विद्यार्थी मित्रांनो? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये टोटल एनर्जी किती असते? 5/2 mgr असते. सर्वांना लक्षात ठेवायचं 5/2 mgr. आणि TB मायनस TA किती असतं? 6 mg असतं. TB म्हणजे टेन्शन ऍट बॉटम आणि TA म्हणजे टेन्शन ऍट टॉप. दोघांमधला जो फरक आहे. यस, बघा इथं गांधीजीचा चष्मा बनलाय. कुणाचा चष्मा बनलाय? गांधीजीचा चष्मा बनलाय. आलं का लक्षामध्ये? तर गांधीजीचा चष्मा बघा, TB मायनस TA बरोबर 6 mg. हा फॉर्म लक्षात ठेवा. म्हणजे टेन्शन ऍट बॉटम मायनस टेन्शन ऍट टॉप बरोबर 6 mg. तर हे झालं स्ट्रिंग साठी. आता VA म्हणजे काय असतं? बोलत राहा. वेलोसिटी ऍट टॉप. VB म्हणजे वेलोसिटी ऍट बॉटम. VC म्हणजे वेलोसिटी ऍट मिडवे. अरे डायग्राम बघितली होती ना व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची. याला आपण टॉप VA म्हणलं होतं, याला आपण VB टॉपला VA म्हणलं होतं, बॉटमला VB म्हणलं होतं आणि याला आपण VC म्हणलं होतं. म्हणजे इथली वेलोसिटी टॉपची VA, बॉटमची वेलोसिटी VB आणि मिडवेची वेलोसिटी VC. आलं लक्षामध्ये. यस, ओके. त्याच्यानंतर T डॉट E डॉट म्हणजे काय? टोटल एनर्जी ऍट एनी पॉइंट. T डॉट E डॉट म्हणजे T म्हणजे टोटल एनर्जी आणि TB मायनस TA म्हणजे डिफरन्स इन द टेन्शन ऍट बॉटम अँड टॉप. आलं लक्षामध्ये. डिफरन्स म्हणजे वजाबाकी. डिफरन्स इन द टेन्शन ऍट बॉटम अँड टॉप. TB मायनस TA. आता VCM फॉर रॉड. विद्यार्थी मित्रांनो जर रॉड असेल तर VCM म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन रॉड साठी काय असते बघा. यस, एक न कमी करायचं वेलोसिटी. आता वेलोसिटी ऍट बॉटम काय होतं? अंडर रूट ऑफ 5RG होतं, तर इथं अंडर रूट ऑफ 4RG घ्यायचं. वेलोसिटी ऍट द मिडवे किती होतं? अंडर रूट ऑफ 3RG होतं, इथं 2RG घ्यायचं, एक न कमी करायचं. आणि TB मायनस TA तेवढंच घ्यायचं, 6 mg घ्यायचं. आलं लक्षामध्ये. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण यस हा चॅप्टर अर्धा कव्हरअप केलेला आहे. सर्क्युलर मोशनचा पार्ट हा आपण कव्हरअप केलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे रोटेशनल मोशनचा पार्ट. याच्यामध्ये फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगूंगा विद्यार्थी मित्रांनो, फॉर युअर एक्स्ट्रा काइंड ऑफ इन्फॉर्मेशन एक आपको अंदर की बात बताऊं तर रोटेशनल मोशन वरच 2 मार्काचे प्रश्न विचारतात किंवा 2 क्वेश्चन रोटेशनल मोशन वरच विचारतात आणि सर्क्युलर मोशन वर एकच प्रश्न विचारला जातो. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्याच्यामुळे रोटेशनल मोशनचा पार्ट तुम्हाला जास्त करायचा आहे, जास्त रिवाइज करायचा आहे. चला बघा, रोटेशनल मोशन मध्ये सगळ्यात पहिला फॉर्म्युला कोणता आहे? रोटेशनल कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे. कोणता फॉर्म्युला आहे? रोटेशनल कायनेटिक एनर्जी. मला वाटतं याच्या अगोदर एक मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो? त्याला तुम्ही M डॉट I डॉट म्हणा किंवा त्याला तुम्ही I लेटरने इंडिकेट करता. ह्याचा फॉर्म्युला काय? इंटिग्रेशन ऑफ mr स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? इंटिग्रेशन ऑफ mr स्क्वेअर म्हणा किंवा तुम्ही समेशन ऑफ mr स्क्वेअर लिहू शकता. फक्त या ठिकाणी I लिहा, इथं I लिहा आणि I ची व्हॅल्यू 1 पासून n पर्यंत लिहा. म्हणजे समेशन ऑफ mi स्क्वेअर ऍज I व्हॅरी फ्रॉम 1 टू n. लक्षामध्ये असं लिहू शकता किंवा हा फॉर्म्युला भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना अवघड जातो, त्याच्यामुळे सरळ सरळ ओके डायरेक्ट लक्षात ठेवा. I बरोबर इंटिग्रेशन ऑफ mr स्क्वेअर म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. I म्हणलं की mi म्हणलं की भाऊ मुंबई इंडियन्स नाही, mi म्हणलं की मोमेंट ऑफ इनर्शिया. I बरोबर इंटिग्रेशन ऑफ mr स्क्वेअर, mi स्क्वेअर. इंटिग्रेशन ऑफ mr स्क्वेअर, I बरोबर इंटिग्रेशन ऑफ mr स्क्वेअर. आता चला सेकंड फॉर्म्युला कोणता आहे? रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय सांगतो सांगा? सांगा बरं, कुणाला माहित आहे का? रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ रोटेशनल कायनेटिक एनर्जी? चला बघा, रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 I ओमेगा स्क्वेअर. लक्षात ठेवायचंय 1/2 I ओमेगा स्क्वेअर. कसं रिप्लेस करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो. बघा कायनेटिक एनर्जीचा जनरल फॉर्म्युला काय? कायनेटिक एनर्जीचा जनरल फॉर्म्युला 1/2 mv स्क्वेअर. मग तुम्हाला काय करायचं? रोटेशनल कायनेटिक एनर्जी. मग रोटेशनल कायनेटिक एनर्जी बरोबर हे 1/2 ला 1/2 घ्यायचं. मासच्या जागी मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा. काय सांगालो? मासच्या जागी मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा आणि लिनियर वेलोसिटीच्या ठिकाणी अँग्युलर वेलोसिटी घ्यायचं. याचा स्क्वेअर असल्यामुळे याचा स्क्वेअर करायचा. बघा बरं, हाच फॉर्म्युला का 1/2 I ओमेगा स्क्वेअर. तर 1/2 I ओमेगा स्क्वेअर.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, बघा ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन मध्ये काय डिफरन्स आहे आणि दोघांमध्ये काय रिप्लेसमेंट करायचे आहे. इकडं लिनियर डिस्प्लेसमेंट असेल, इकडं अँग्युलर डिस्प्लेसमेंट घ्यायचं. इकडे जर विद्यार्थी मित्रांनो लिनियर वेलॉसिटी असेल, इकडे अँग्युलर वेलॉसिटी. इकडे लिनियर ऍक्सेलरेशन असेल, इकडे अँग्युलर ऍक्सेलरेशन घ्यायचं. इकडे जर मास असेल ना, इकडे मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचं. इकडे जर फोर्स असेल ना, इकडे काय घ्यायचं, टॉर्क घ्यायचं. या गोष्टी लक्षात ठेवा. मासला मोमेंट ऑफ इनर्शिया रिप्लेस करा आणि फोर्सला टॉर्क रिप्लेस करा. बस एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायचं. हे झालं लिनियर मोशन. आणि हे आहे अँग्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशन, किंवा त्यालाच तुम्ही रोटेशनल मोशन म्हणू शकता. आलं लक्षामध्ये सर्वांच्या? यस. बघा लिनियर डिस्प्लेसमेंटला अँग्युलर डिस्प्लेसमेंटला, लिनियर वेलॉसिटीला अँग्युलर वेलॉसिटीनं, लिनियर ऍक्सेलरेशनला अँग्युलर ऍक्सेलरेशननं, मासला मोमेंट ऑफ इनर्शियानं आणि फोर्सला टॉर्कनं रिप्लेस करायचंय. हा सगळ्याचा सगळा पार्ट लक्षात ठेवा. मग इथं आपण मासला मोमेंट ऑफ इनर्शियानं रिप्लेस केलं. चला सर्वांना लक्षात आलं का रे? येस सांगा मला. चला आता नेक्स्ट बघा. यस सर, यस. सौरभ, ऋतुजा, श्रीजीत, आदित्य, यस, पूजा. ओके ओके. 1/2 I ओमेगा स्क्वेअर. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. हा यस यस पूजा बेटा, TC मायनस TA 3mg असतं का? व्हेरी गुड, तेच असतं. चला ठीक आहे. ओके चला आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आता आपल्याला फॉर्म्युला बघायचा आहे. एस्केप मारावं लागेल. हा आता लक्ष इकडे द्या. केई रोटेशनल म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटी, सर्वांना माहित आहे. आता रोटेशनल कायनेटिक एनर्जी, कोणती बी कायनेटिक एनर्जी असू द्या त्याचं एसआय युनिट काय असतं, जूल असतं. कोणती बी कायनेटिक एनर्जी असू द्या त्याचं एसआय युनिट जूल असतं. किंवा कोणती बी एनर्जी असू द्या, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, कोणती बी एनर्जी असू द्या त्याचं एसआय युनिट जूल लिहायचं. त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शियाचे एसआय युनिट माहिती सर्वांना किलोग्राम मीटर स्क्वेअर असतं. ओके आता बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग, रिंगचा फॉर्म्युला आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला यस काय असतो, अबाउट इट्स सेंटर. बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट इट्स सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. अशा पद्धतीने जर शब्द आला, जर एखादे रिंग असेल, रिंग म्हणजे कडं, बरोबर आहे, एखादं कडं असेल किंवा बोटातले रिंग असेल किंवा एक कडं असेल, ओके, तर एखादा ऍक्सिस त्याच्या सेंटर ऑफ मास मधून पास होत असेल आणि परपेंडिक्युलर टू प्लेन असेल, तर त्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया आयसी बरोबर mr स्क्वेअर असतो. आयसी बरोबर काय असतो, mr स्क्वेअर. एम म्हणजे काय असतं, मास ऑफ रिंग असतं. आर म्हणजे काय असतं, रेडियस ऑफ रिंग असतं. आर म्हणजे काय असतं, रेडियस ऑफ रिंग असतं. चला नेक्स्ट बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. आता विद्यार्थी मित्रांनो बघा एमआय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाचा, डिस्कचा, अबाउट इट्स सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू डिस्क. असं जर असेल तर आयसी बरोबर mr स्क्वेअर अपॉन 2. हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. येस सर, आताच एमसीक्यू मध्ये, आता जी रिसेंट बोर्ड एक्झाम झाली फिजिक्सची त्याच्यामध्ये एमसीक्यू मध्ये पहिलाच एमसीक्यू होता आयसी बरोबर mr स्क्वेअर अपॉन 2. लक्षामध्ये डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आयसी बरोबर mr स्क्वेअर अपॉन 2 असतो आणि युनिट काय असतं, किलोग्राम मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा आता बघा नेक्स्ट. चला ठीक आहे, तुम्हाला इथं समजून सांगतो सगळे फॉर्म्युले. हा इथं एखाद्या वेळेस वेळ लागतं, तिकडे लवकर होतं बघा. तर आता नेक्स्ट तुम्हाला फॉर्म्युला सांगायचा आहे. रिलेशन बिटवीन मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणलं की आय, आणि रेडियस ऑफ गायरेशन. तर मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन याचं रिलेशन काय आहे. खरोबर झालं की सगळं, लिहून लिहू. हा
हे बघा, रिलेशन बिटवीन मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय आणि रेडियस ऑफ गायरेशन के, आय बरोबर एम के स्क्वेअर, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आणि के चाच फॉर्म्युला तुम्ही के बरोबर इथं अंडर रूट ऑफ आय अपॉन एम असा बी लिहू शकता. आता जर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचा जर एसआय युनिट जर विचार केला तर के चं जे एसआय युनिट असतं ते काय असतं, मीटर असतं. के चं एसआय युनिट काय असतं, मीटर असतं. बिकॉज के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन आणि रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे एक प्रकारचं डिस्टन्सच असतं. आलं लक्षामध्ये? ओके. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क झालं, रिलेशन बिटवीन द मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन झालं. आता बघा, तुम्हाला नेक्स्ट फॉर्म्युला बघायचा आहे, प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम. तर पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला बघा, I0 बरोबर IC प्लस MH स्क्वेअर, हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ऍक्च्युअल मध्ये हा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. बघा डायग्राम कशी आहे, प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम. याच्यामध्ये काय आहेत मित्रांनो, दोन पॅरलल ऍक्सिस आहेत, बरोबर आहे. तर एक ऍक्सिस ओ पॉइंट मधून पास होतो, म्हणजे कोणता बी पॉइंट ओ आहे त्याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया IO असतो. आणि त्याच्यानंतर एक पॉइंट आहे सेंटर ऑफ मास, ओके, त्याच्यामधून ऍक्सिस पास होणारा याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे IC. आणि दोन पॅरलल ऍक्सिस मध्ये डिस्टन्स आहे H आहे. आलं लक्षामध्ये? तर I0 बरोबर IC प्लस MH स्क्वेअर, म्हणजे ओ पॉइंट म्हणजे कोणता बी पॉइंट जो या बॉडी मधून पास होलाय. सी पॉइंट म्हणजे सेंटर ऑफ मास, एखादा ऍक्सिस सेंटर ऑफ मास मधून पास होत असेल त्याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया IC असतो. तर I0 बरोबर IC प्लस MH स्क्वेअर. H म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस आणि M म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट असतं. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, काय फॉर्म्युला आहे मित्रांनो, प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. थोडं जरा झूम करू का? तर प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, IZ बरोबर काय फॉर्म्युला आहे, IX प्लस IY फॉर्म्युला आहे. बघा, प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम डायग्राम सर्वांनी लक्षात ठेवायचा हो का. अशा पद्धतीची डायग्राम आहे. इथं तीन ऍक्सिस आहेत, एक ऍक्सिस, दोन ऍक्सिस आणि तिसरा ऍक्सिस. हा ऍक्सिस कोणता आहे, झेड ऍक्सिस, याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया IZ. हा ऍक्सिस कोणता आहे, वाय ऍक्सिस, याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया IY. आणि हा ऍक्सिस कोणता आहे, एक्स ऍक्सिस, याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया IX, बरोबर आहे. तर IZ बरोबर IX प्लस IY असतं, बरोबर आहे. यालाच म्हणायचं प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. आलं लक्षामध्ये? ओके. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचा जो फॉर्म्युला आहे तो कोणता आहे, यस, रिलेशन बिटवीन द अँग्युलर मोमेंटम अँड मोमेंट ऑफ इनर्शिया. तर एल बरोबर I ओमेगा हा फॉर्म्युला आहे. एल म्हणजे काय असतं, अँग्युलर मोमेंटम असतं, आणि आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. अँग्युलर मोमेंटम आणि मोमेंट ऑफ इनर्शिया याच्यामधलं रिलेशन एल बरोबर I ओमेगा. रिलेशन बिटवीन टॉर्क अँड मोमेंट ऑफ इनर्शिया, टाऊ बरोबर I अल्फा. टाऊ बरोबर I अल्फा. तर तुम्हाला हा बी फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, टाऊ बरोबर I अल्फा, बरोबर आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक याच्यामध्ये फॉर्म्युला आहे बघा, एल बरोबर R क्रॉस P. हा बी तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर टॉर्क बरोबर R क्रॉस F फोर्स, हा बी फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे अँग्युलर मोमेंटम बरोबर पोझिशन वेक्टर इंटू लिनियर मोमेंटम, टॉर्क बरोबर पोझिशन वेक्टर इंटू फोर्स, बरोबर आहे. ही दोन फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, DL अपॉन DT बरोबर टाऊ. DL अपॉन DT बरोबर टाऊ. आता याच्यामध्ये कंडिशन आहे, इफ जर असा असेल, इफ टाऊची व्हॅल्यू 0 असेल म्हणजे टॉर्क हा अब्सेंट असेल, टॉर्क हा प्रेझेंट नसेल म्हणजे टाऊची व्हॅल्यू 0 असेल, देन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एल कसं असतं, कॉन्स्टंट असतं. एल हे कसं असतं या ठिकाणी, कॉन्स्टंट असतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. DL अपॉन DT बरोबर टाऊ. टाऊ जर 0 असेल तर एल कसं असतं, कॉन्स्टंट असतं. त्याच्यानंतर आपण काय डिस्कस केलं, यस, रोलिंग मोशन डिस्कस केलं. आणि रोलिंग मोशन मध्ये कोणता फॉर्म्युला होता, यस, रोलिंग मोशन मध्ये कोणता फॉर्म्युला होता, रोलिंग कायनेटिक एनर्जी. तर रोलिंग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय सर्वांना माहिती आहे, यस, 1/2 mv स्क्वेअर इंटू 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. लक्षामध्ये हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि या ठिकाणी बघा, हे 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर हे कॉमन आहे आणखी पुढच्या दोन फॉर्म्युल्यामध्ये. नंतर आपण इन्क्लाइन प्लेन असेल, एखादा जर समजा असं मारडाणा असेल, इन्क्लाइन प्लेन असेल आणि याच्यावरून जर ऑब्जेक्ट हा रोल डाऊन होत असेल, मग त्याची लिनियर वेलोसिटी किती काय, त्याचं ऍक्सेलरेशन किती काय. बघा, लिनियर वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे v बरोबर अंडर रूट ऑफ, काय फॉर्म्युला आहे, अंडर रूट ऑफ 2gh अपॉन ही टर्म ऍज इट इज घ्या, म्हणजे 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. लक्षामध्ये v म्हणजे वेलॉसिटी ऑन द इन्क्लाइन प्लेन, g म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी टेनच घ्यायची, आणि h म्हणजे हाईट ऑफ दिस इन्क्लाइन प्लेन, म्हणजे या माळाची हाईट किती आहे, याची हाईट h, बरोबर आहे. k म्हणजे काय असतं, रेडियस ऑफ गायरेशन, r म्हणजे रेडियस त्या स्फिअरची. ओके.
चला आता याचा ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, ए बरोबर लास्ट फॉर्म्युला या चॅप्टरचा, ए बरोबर जी साइन थिटा अपॉन ही टर्म ऍज इट इज घ्यायची 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि थिटा म्हणजे इन्क्लाइन प्लेनचा जो अँगल असतो त्याला थिटा म्हणतो आपण. आणि 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर कॉमन म्हणजे ऍज इट इज. इथं पण 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, इथं बी 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आणि इथं पण 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. विद्यार्थी मित्रांनो, फॉर युअर एक्स्ट्रा काइंड ऑफ इन्फॉर्मेशन, आता या ठिकाणी हे जे के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर हे म्हणजे काय असतं बघा. के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर म्हणजे हो का मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय, डिस्कचा आय डिस्क बरोबर हा एम आर स्क्वेअर अपॉन 2. तर के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर हे म्हणजे काय असतं, या एम आर स्क्वेअरचा कोइफिशियंट असतं. एम आर स्क्वेअरचा कोइफिशियंट किती, 1/2. मग हे 1/2 म्हणजे काय, यस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर असतं. लक्षामध्ये यस. जर डिस्कचं तुम्हाला के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर फाइंड आउट करा म्हणलं तर 1/2 आलं. एम आर स्क्वेअरचा कोइफिशियंट जे बी आहे त्याला के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर म्हणायचं. बरोबर आहे. नंतर एमसीक्यू सॉल्व्हिंग मध्ये हे तुम्हाला लक्षात राहा, म्हणजे तुम्हाला उपयोगाला येणार आहे, त्याच्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर म्हणजे काय, एम आर स्क्वेअरचा कोइफिशियंट, याला तुम्ही असं लिहू शकता के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ एम आर स्क्वेअर, कोइफिशियंट ऑफ एम आर स्क्वेअर. तर एम आर स्क्वेअरचा कोइफिशियंट जो असतो तो के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर असतो, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि अशा पद्धतीने जो पहिला आपला या ठिकाणचा जो चॅप्टर आहे तो इथं संपलेला आहे. बरोबर आहे. यस, हे वन शॉट लेक्चर झालेलं आहे आपल्या पहिल्या चॅप्टरचं. आता उद्या संध्याकाळी किती वाजता लेक्चर घ्यायचं मला तुम्ही सांगायचंय. लेक्चर सकाळी घ्यायचे का दुपारी घ्यायचे ते मला सांगायचंय. यस, डीपीपी पण भेटणार आहे, मॅथची फिजिक्सची डीपीपी तुम्हाला भेटणार आहे. यस, लेक्चर किती वाजता घ्यायचं सर्वांनी सांगायचं मला. ओके, 7 वाजता. चला बाकीचे विद्यार्थी लवकरात लवकर सांगा. सकाळी आणि दुपारी होत नाही सर. बरं, 7 वाजताच. चालते, ठीक आहे. तर आपलं लेक्चर डेली संध्याकाळी 7 वाजता असेल. यस, याच टायमिंगला आपलं लेक्चर असेल 7 to 8 असेल किंवा 7 to एखाद्या वेळेस 7:15 पर्यंत घेईल किंवा 7 ते एखाद्या वेळेस 8:30 पर्यंत घेईल. बरोबर आहे. जशी रिक्वायरमेंट असेल तशा पद्धतीने लेक्चर असतील. ओके, वन शॉट लेक्चर असेल तर 1 तासात संपेल आणि एमसीक्यू असेल तर 1.25 तास 1.5 तासाचा आपण डेली लेक्चर घेऊया. ओके, चला ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. आता मॅथचं जे लेक्चर आहे विद्यार्थी मित्रांनो, मॅथचं लेक्चर सकाळी घ्यायचं का, मॅथच्या लेक्चरचा टायमिंग आपण सकाळी ठेवता. आणि सर ते कोर्सचं सांगा ना, बाय करायला लागेल का. नाही नाही, हे बघा, जे विद्यार्थी आपले पहिल्या संघर्ष बॅच मधले होतील तर त्यांना त्या कोर्समध्येच या क्रॅश कोर्सची लिंक भेटून जाईल. तुम्हाला एक्स्ट्रा कोर्स बाय करायची गरज नाही. त्या कोर्समध्येच ही तुम्हाला लिंक भेटून जाईल. ओके, दत्तात्रेय म्हणतोय सर बॅच टायमिंग वाढून द्या प्लीज, मी 11th मध्ये आहे. ओके ओके, चालतंय, ठीक आहे दत्तात्रेय, डोंट वरी. तुला नवीन बॅच मध्ये ऍड करू आपण किंवा बॅच टायमिंग तुझं वाढून देऊ आपण. सर केमिस्ट्रीचं आहे सर 7 वाजता सर. भाग्यश्री, केमिस्ट्रीचं कोणत्या सरचं आहे 7 वाजता. सर मॅथला 4 PM नंतर बघा ना. ओके, केमिस्ट्रीचं कोणत्या सरचं आहे संध्याकाळी 7 ते 8 किंवा 7 पासून पुढं. आपण त्या सरला सांगू दा कोणते सर आहेत, जर समजा आपल्या ओळखीचे असतील तर आपण सांगू दा किंवा आपण टायमिंग ऍडजस्ट करू दा. ओके ओके, अच्छा, अभिषेक सरचा आहे का 7 वाजता.
चालतंय, बघू आपण. उद्याचे दिवस 7 वाजता जॉईन करा संध्याकाळी. चला, मॅथवाले विद्यार्थी तुम्हाला सकाळी 7 वाजता जॉईन होता येईल. मॅथवाले विद्यार्थी सकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये तुम्हाला जॉईन होता येईल का? 7 ते 8 या वेळेमध्ये सकाळी. यस, चालतंय. मॅथवाल्या विद्यार्थ्यांनी सकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये जॉईन करायचंय आणि फिजिक्सचा संध्याकाळी 7 ते 8. बघा, सकाळी 7 ते 8 आणि संध्याकाळी 7 ते 8. यस, चला ठीक आहे. ओके ओके ओके, या ठिकाणी आपण थांबूया. उद्या आपण रोटेशनल डायनामिक्सचे एमसीक्यू डिस्कस करूया. प्रत्येक फॉर्म्युल्याची जी लिस्ट आहे, प्रत्येक चॅप्टरच्या फॉर्म्युल्याची जी लिस्ट आहे ती तुम्हाला भेटून जाईल लगेच लेक्चर संपल्यानंतर. ओके, आणि आपला यस टेस्ट सिरीजचा जो कोर्स आहे तो तुम्हाला उद्यापर्यंत अवेलेबल असेल, किंवा आपल्याच याच कोर्समध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल होऊन जाईल उद्यापर्यंत. चला ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.